प्रबोधनकारांचे नातूच महाराष्ट्र चालवू शकतील, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळू दे, असं साकडं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पांडुरंगाला घातलेलं आहे. ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण व्हावं हीच आमची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलंय. संत मुक्ताई आणि संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी सोलापूरमध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर पालखी सोहळ्याचं स्वागत, निवास आणि भोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान सोमवारी पालखी मुंगशीमधून सोलापुरात प्रवेश करणार आहे आणि करमाळ्यातील बिटर गावामध्ये तिचा मुक्काम असणार आहे. आषाढी वारीसाठी 13 लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती केली जाते. यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान 12 ते 13 लाख भाविक येतील असा अंदाज आहे. मंदिर समितीने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठुरायाचा लाडू प्रसाद उपलब्ध करून दिलाय. 60,000 राजगिरा लाडू प्रसादाचीही निर्मिती केलेली आहे. आषाढी यात्रेनिमित्त आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास दर्शन सुरू झालेले. आता सकाळी देवाचा पलंग काढण्यात आला आणि त्यानंतर देवाला लोड देण्यात आला. विधिवत पूजेनंतर भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरू आहे. आषाढीनंतर 16 जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू असणार आहे. सोलापूरमध्ये चोरी गेलेला 230 पोती तांदूळ पोलिसांनी जप्त केला. रामवाडी गोडाऊनमधनं टेम्पो आणि मालट्रकद्वारे तांदळाची पोती नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडनं जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.